धुन शिनला जीवा तारे साध तुलाई पोचल का दारोदारी उडकनवारी काग तुझा करी तबल्याचा थोडा आवाज आहे फोन कर शोधून शिनला जीवा तारे साध तुलाई पोचल का दारोदारी झाकली कागल का श्याम मुरारी कुंज विहारी कोशिरी हरी भेटत का वाट मला त्या कभाराची आज कुणी तरी लागल का ठीक आहे धन्यवाद। या ठिकाणी बुवाश्री सुधीर हेमले यांचे शिष्य कुमार प्रदीप हेमले यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद। बक्षीस खूप दिले गजर तेच चालू आणि बक्षीसा माका त्या मनात पात्रता वळा घे तुझी। भजन प्रेमी कैलासवासी शैलेश राणे यांच्या स्मरणार्थ कुमार सार्थक सिद्धेश घाडी यांच्याकडून देखील आशीर्वाद रूपी 101 रुपयांचं बक्षीस आले। कैलासवासी शैलेश राणे यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभो श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रार्थना करतो। जागेर म्हणजे बस बस नाही 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 होय काय ताकूर बाहेर जायचा नाही जो देणेकरी मी नाही लक्षात ठेव। या ठिकाणी एक भजन श्रोता खैचो राग आहे अय्यर भैरव वाह क्या बात आहे। ह्यो राग जर कोणी आळवचो तर म्हणजे विनोद चव्हाण बुवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। या ठिकाणी अय्यर भैरव या रागासाठी बुवा एक भजन श्रोता यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे। आपल्याकडे भजनासंबंधितच भेटणार काहीतरी भेटणार नाही ठीक आहे धन्यवाद। बक्षिसा उगीची घरी म्हणजे तरी खूप पोटात दुखत असत त्याच्या आता तर उद्या ट्रेन मध्ये कर बाई ऐकलं। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर 201 रुपयांचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय धन्यवाद। त्याचप्रमाणे ओमकार तांबे यांच्याकडून देखील मत्स्यगंधा भारूड 201 रुपयांचं बक्षीस आले धन्यवाद स्वीकार करतोय। बुवा राता राहिला विषय सगळे फरमाईश पूर्ण करणार काही ठीक आहे। बुवा पहिलं राग म्हणजे अय्यर भैरव ठीक आहे तुका सोडित नाही रे आज कारण आज खरोखर बारी सुंदर झाली आहे। एवढे व्ह्यूज पडतले ना तुमच्या या चॅनलला उद्या बारीला बघित राहा 100%। बुवा अय्यर भैरव राग परीक्षा बुवा कारण आज भजन म्हटल्यानंतर मायबाप भजन श्रोत्यांकडनं खैच्या रागाची खै फरमाईश आहेत ती सांगू शकत नाही बुवा बघूया म्हणजे जमता काय बघूया। अय्यर भैरव राग ह्यो माझ्या जाग्यावर बोस चिंतामणी पंचाळ बुवांच्या मार्फत दाखवतोय हो हो गाणं सगळं म्हणा विदाऊट गुरुचे बनावट चले आम्ही नाही। उद्या सकाळी तुझ्या गुरुंका फोन गणेश पंचाळ आणि भगवान लोकरे बुवा त्यांना उद्या माझा फोन असतो लक्षात ठेव। मदानी रे 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 गा रे सा जर राग जर बरोबर असलो तर 100% म्हणजे टाळ्यांचा फक्त आशीर्वाद द्यावा। सरे गे रे सरे नि सनी धनी द पद म ग म धनी सनी धनी द प म प ग म ग म धनी रे सा सरे गे रे सरे ग म गा दा मदानी नि धनी सा सगे रे सनी सा धनी सा अय्यर भैरव हरी भजना विन काळ घालवू नको घालवू नको रे अंधरीचा ज्ञान दिवा अंधरीचा ज्ञान दिवा अंधरीचा ज्ञान दिवा घालवू नको रे
आशीर्वादात बुवा घे. पंचाळ बुवा दाखवूया. 13 मात्रा, 13 मात्रा विस्तार मी करते बरोबर, तो वर्ण करते. 13 मात्रा घे. किती रे? 13चे 26 बघूचे हो. दाखव म्हणता. घे रे चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. त्यासाठी अभ्यास लागतो. म्हणून तुला सुरुवातीला बुवा सांगितलं की विदाऊट गुरुचे तुझे पैसे तुका ठेव. ट्रेन मध्ये बिसलेरी घे. आता कोणतरी इलो ना तर ते का माझ्याकडनं दे. तुझे 100 नि 50 रुपयासाठी लालची बुवा मी नाही, लक्षात ठेव. अरे फक्त 2 मिनिटं फक्त आहे ना, बाहेर गेले मी. ते मायबाप भजन श्रोते सांगतात की तुमका जोडीत पण बुवा दुसरं गावलोच नाही. बाबांनो त्या रवनाथाक वाटला भाई सुशांत जोईल येऊन माझी काहीतरी वेडी वाकडी शावा करू दे. माझा जा काय बजेट हा पाकिटचा हा तर माका त्यांनी या मंडळानं माका दिले नाही. पण जोडीचं बुवा मी ठरवलेलं नाही. पण बुवा आज पात्रता तुझी तू ओळख. बाहेर गेले तेव्हा त्यांनी सांगितलं बुवा काय बुवा जोडी तुमचं तुम्ही हे काय मोठे पान नाही बुवा, मोठे पान नाही. ह्या लक्ष्मीर तरी बसान वाटा. आणि तू सांगतो ना 90 बिंडीच्या गोष्टी बुवा ह्या खैतरी ना कमी कर. ऐता बोलूच ऐकलं. कारण ह्या स्थान काय आता बघ त्या काय काय जणांना सवय आहे ती. माझं साईला त्याने सांगायचं ना कधी हे गोष्टी कधी केल्यान जोईल बुवा नसं कसं माझ्यासोबत बारी करताना कधी केल्या म्हणून बुवा भजन जाग्यावर सोडला या होय. ते माझ्या सातच्या समोर सांगते बुवा, माझ्या मायबाप भजन श्रोत्यांच्या समोर सांगते तुका. ऐकलं लक्षात ठेव. कारण बुवा रागाच्या बाबतीत तू काही नाही काय भरपूर काही काही बोललो ठीक आहे. सगळे राग दाखवूचे ते का आता म्हणजे तुकाच भजन येता काय असं तू बुवा बोललं काय विषय नाही ठीक आहे. पण माझो सुरुवातीचं राग बघ यमन राग होतो ते तुझे 4-5 राग आहेत ते पहिले आधी क्लिअर करतय. त्याच्यानंतर मग तुझ्या मुद्द्यात हात घालतय. आणि बुवा खरा तुमका सांगितलंय की माका थोडीफार कावीळचो ह्या म्हणजे झालंय मी आता ओके झालोय काय विषय नाही. पण जा हाता हो खोटा कशाक बोला बुवा. पण असं नाही ना म्हणजे तू आज तू काय बोललंस ना तर उद्या आहे की म्हटलं मी काय आज बारी केलंय. अरे आणि 7-8 गजर घेऊ गए होते तर ऐकलं आणि घ्यायचे ना 7-8 गजर मी थांबलं असते कारण तुकच लेट होताला जाऊ का. आणि तू असं सोडित नाही मी तो माझा विषय क्लिअर केल्याशिवाय तो विषय क्लिअर करायचो. ऐकलं नाही तर उद्या भगवान लोकरे बुवा आणि गणेश पंचाळ बुवा स्वतः माझ्या मंडळी सकट मी फोन लावणार. आणि ते विषय जे काय बोलताना अरे विदाऊट गुरुचे बनावट चेले आम्ही पण नाही बुवा. आम्ही पण मायबाप हे आज 69 वर्षाचा माणूस आज बाजूक अजून पण बसलो कारण त्यांना विश्वास आहे ना त्याचं बुवा काय करू शकता येऊ ह्या काहीतरी बुवा आम्ही कमवलो. ऐकलं काय. आता त्या माझ्या भावाक काय खाज नाही होती कुडाळवरनं आई येऊची हा त्या का नाही होती कासारड्यासून येऊची त्या ह्याच्यासून परत काय नाही येलो तो मालवण कट्टा चौक्यासून काय गरज नाही ना बुवा. म्हणजे आम्ही पण लोकांना चांगलंच मग तुला भल्यासाठी तुझं सांगितलंय मी की तू चांगले कार्य कर. पण ह्या वायफळ नाही अजिबात करू नको. या यमन राग बघ कारण हे राग सांगण्याचा तात्पर्य माझा एवढा काही आयोजकांनी सांगितलं की वायफळ गाणी वगैरे तुम्ही घेऊ नको. पण बुवा आज रूपाच्या माध्यमातून मी जे राग अडवले त्या रागातली तुम्ही गाणी म्हणा त्या रागात तुम्ही जुगलबंदी करा असे आयोजक बुवा बोलले. ऐकलं. पण मी ऑर्केस्ट्रा केले ना त्या रागातली जी गाणी होती ते ऐकू द्या माझी वारकरी. ऐकलं. ट्रेनमध्ये जाताना ज्या रागातली गाणी होती ती गाणी मी सादर केली बुवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा अभ्यास लागता. ऐकलं. आणि कधीतरी जाऊन बसू व्हावा आपल्या क्लासमध्ये लक्षात ठेव तेव्हा आपल्याला समजतं अरे तुझी नाडी माझ्या हातात आहे. लक्षात ठेव तू किती बोलू शकतस ना आणि तुका कोणी पाठवलं ना कोणी रे शिकू ना. अरे त्यांका विचारा तुम्ही प्रेमा किती केलास 9-9 वर्ष प्रेम करून त्या पोरीच्या आयुष्यात तुम्ही केलास काय दिलास ना सोडून दुसरी बघितलास ना त्याआधी त्यांचा विषय क्लिअर कर नंतर माझ्याकडे ये. या की त्यांनी तुका सांगितलं ना त्याची त्याका आधी विचार. तू आधी 9 वर्ष एका मुलीवरती प्रेम जा केलंस ना तू. अरे काय मुलगी म्हणजे काय रस्त्यावरचा काय तुका काय खेळणा वाटला काय रे.
हे चारकांडा रस्त्यावरचा खेळणं वाटला का? तिच्यासोबत आपण आयुष्यभराची साथ देणार ती 100%. पण आपण धड होय 9 वर्षाचा प्रेम टाकून मग दुसऱ्या पोरीसोबत आता कशात गेलो तो माणूस? अरे आजाद घुसला तर कोणाक लागला तर तो बरोबर उद्या व्हिडिओची बघल्या की त्याच्या बरोबर काळजाक लागतं. एवढा लक्षात ठेव. लाल फूल दुर्वाक्ष प्रिय व्हावी, लाल फूल दुर्वाक्ष प्रिय व्हावी, अष्टगंध सिंदूर बनून रे वावी, अष्टगंध सिंदूर बनून रे वावी. उभा जन्म देऊ दे माझा, उभा जन्म देऊ दे माझा, उभा जन्म देऊ दे माझा चंदना करी, सगुण रूप लावी देवा मला करी, सगुण रूप लावी देवा मला करी. 5 मिनिटं दे. सगुण रूप लावी देवा मला करी. बुवा यमन राग लगेच. 5 मिनिटात ये. हा तुझं हे बुक राग बघ. सारे ग पद साधा पद सा. वारकरीचा पहिलो राग. त्यानंतर तुझं चारोकीची राग. सगा मधानी नी 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 धनी रसा या सगळ्या रागात माझ्याकडे नोटेशन गमप गमरी सनी सगमरी जिन जिन जिनारी उड़ा गुलाल माई तेरी चुनरी उड़ा गुलाल माई तेरी चुनरी. त्यानंतर बुवा शिवरंजनी. शिवरंजनी रागात आपले अजित म्हणून दाखवलेलं मग खोटा रूप पातालोचनी. या जर आता ऐकूच असत तर माझे प्रवीण सुतार बुवा आणि यो माझो साई हे बुवा शिवरंजनी राग. त्यानंतर तुझं पुरिया धनश्री. बाई ग कस करमत नाही ग बाई ग कस करमत नाही ग बाई ग बाई ग बाई ग कस करमत नाही ग. चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव. हे बुवा तुर्य धनश्री राग. त्यासाठी बुवा नाही तुका सारख्या सारख्या बोलणार पण ठीक आहे बुवा. कारण बुवा सुरुवातीला तुम्ही बोललात काय पर्याय नाही त्या आता केल्यानं तसा 150 गजर घेऊ मी नाही त्या का सांगणार. थोडक्यात 20-25 मिनिटात आपलं गजर असतं. कारण बुवा त्या माझ्या युट्यूब वाल्यांका तू सांगतो की एकही शब्द माझो एडिट होता नाही. म्हणजे मी सांगणार तसे ते एडिट करणार. काय हिंमत कुठे येणार लागली पैसे. माझो प्रथम ह्यो एक भाव कोण नाही एडिट करणार. कारण त्यांका
बरोबर व्ह्यूज पडायचे ते पडतले. तुझी पात्रताची काय ते उद्या कमेंट आपण तू सांगलंस की तुझेच मित्र काहीतरी कमेंट करतले म्हणून. एवढी माझ्यावर वेळ दिली नाही. पण तुझा कसा झाला माहिता, खांद्यावर घेतलंय तू कानात मुतवाक लागलं. नाहीतर काय एकदा नाही दोनदा नाही. जाऊ दे आज त्याचे वडील पण खालती कोरस मध्येच म्हणून मी काय बोललंय नाही. मान सन्मान देऊन बारी केले तरी पण, कारण सुशांत वेल काय तो माझ्या मायबाप भजन श्रोत्यांनी ओळखले नाही बुवा. असू दे. पण तू सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि ह्याच्या तोंडात बघलं असतं उद्या ट्रेन मध्ये जाताना असतो एवढं मावा. हे लेकरा मांडारी जागेरी गजर चालू करणार नाही. असू दे. त्यानंतर बुवा तुम्ही काय बोललास, मिडबाऊचे विषय काहीतरी बुवा बोलले होय ना. नाही तो विषय मका घेऊचो जा, कारण नाही मायबाप भजन श्रोत्यांनो काय विषय माहिता. आज ह्यो बुवा बोललो 5 पैशाची काही चुकी नसताना ह्यो बुवा बोललो तो बोललो, मग दुसरं बुवा पण उद्या बोलतलो. म्हणजे मी काय ह्याचे खेळ नाही ना करत. पण आज जा काय ना तर तू माका फोडूनच सांगायचं आहे तुझी काय पात्रता आणि खायच्या शब्दावर कोणत्या जीवावर बोलतोस ना तू. आणि तू एवढं पण सांगितलं काय की मिडबाईत कुणीतरी मार पण घाल्या, या पण तू बोललं बुवा. आपण म्हणून तुका सुरुवातीक सांगले वारकरी काय सांगितलंय की जा काय तू बोलशील तर पटून दे. कारण या माझ्या भजन श्रोत्यांच्या मनात तर काहीतरी वेगळं त्याचं मेसेज जातात. पांगुळ बैल लिलो वेगळं मेसेज जाता लक्षात ठेव. पण ह्यो पांगुळ बैल गेलो तू येतो कधी, तू फोन लाव कोणाकते या माझ्या भजन मंडळात घेऊन उद्या ह्यो विषय तू आता क्लिअर करायचो. नाहीतर मी लोकरे बुवांका आणि माझे गणेश पंचाळ बुवा 100% त्यांना फोन लावणार. असं वागला तो तुमचं शिष्य असं त्यांनी केलं ना. पण ह्यो जो विषय तू काय बोललो मिडबावकरांनी मारला नाही काय विषय आणि खायचो काय तो विषय तू माका आता पटवून द्यायचो आणि तेव्हाच तू अभंगा खात घालायचो. ऐकलं तू हे एका गोव्याचे सोन्या ये जागेरी तू झू चौपाटी फिरत नाही. ऐकलं ह्या देवगडा आणि या देवगड हरिनाम चालता हरिनाम. तू काय लोकांपर्यंत अरे तू कुत्रो म्हटलं चालत बाबा कुत्रो म्हण. तो माझा कुत्रो हे बरं रवयला तर ते रूपानाच भजन ऐकत होतो. तो बिचारो कुत्रो म्हटल्यावर तो बिचारो माझा देव गेलो. हा ना म्हणजे बघ होय. अरे नसतं ना सोन्या असं तू बोलतो. विषय क्लिअर कर नाही तर तुझं आता माईक चालू करू सांगते मी. हा करू. अरे तो मिडबा वगैरे काय लोकांपर्यंत संदेश येतो नको ते विषय काय तुझे करते माईक तुझं चालू. अरे पण मी घेतलंय ना तुझे तू बोललास तर मी सुचलंय ना. पण हे मिडबावचे विषय ते खायचे तू काढलं. हा चालू करू माईक तुझं सांगतलं करा जरा चालू. मी आयोजकांना एक विनंती करतोय जोपर्यंत हे बुवा ह्या शब्दाची फोड करून माका सांगत नाही तोपर्यंत ह्या बुवांका मी पेटी बंद करू देणार नाही. हे माझं आज सांग. कारण हो खूप दिवसात म्हणजे एवढे कार्यक्रम करतात पण असं आजपर्यंत विषय खायच्या बुवान बोलला नाही. तुका शिकवणारे जर कोण असती तर बिंदास बोल पण त्या पुराव्यानेशी बोलायचं लक्षात ठेव. कारण बुवा तुझ्या सांगणं म्हणजे माहितीसाठी तुला सांगतो. आणि काय पेटू होय बस तू मी आपलं झोपतोय गाडी काय करणार. ऐकलं नाही पण तुझं माईक चालू करूची गरज हा करा त्याचं माईक चालू करा. मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आयोजक. पण हे जर नको ते शेळी येऊन आपले काहीतरी माका बोलती तर मी ऐकून घेणार नाही. बरोबर ना. अरे काय शब्द तुमचो. अरे आम्ही पण भजनात खूप काही कमवलो. आज बुवा तुझं गजर चालू पण पंचरत्ना त्याच्यानंतर माझे पंचाळ बुवा काय मत्स्यगंधा भारूड खायचो त्याच्यानंतर खायचो गजर कोकण दर्शन गजर बुवा आम्ही पण सांगू शकतो ना. आमका पण येता. माका वाटतं तू ह्या गोष्टीसाठी तू भानगडी करूसाठी तू सुरुवात घेतलं होय रे. करतोय तुझं खरं माईक चालू करा. जबाबदार सुशांत जोईल आणि माझं भजन मंडळ असं तुमच्यापर्यंत गोष्ट येणार नाही. रवळ नाही तर स्मरून सांगतोय. म्हणजे काय तो विषय माका फोड करूची सांग. अरे तू आज तू बोललो उद्या खर्च तरी दुसरं बुवा बोलतलो. हा मग मी काय बांगडे नाही ना भरलोय. नाही तुका विषय क्लिअर करूचो असा लोकरे बुवांका आता फोन लाव नाही तर गणेश पंचाळ बुवांका आता फोन लाव. मी काय तुम्ही विषय ह्या करताय. मी हरिहर बुवांका उद्या फोन लावतोय तुम्ही त्यांच्यामुळे विषय क्लिअर करा म्हणून सांगतोय. माका पण थंय जाऊची गरज नाही. आम्ही पण आहो ना विदाऊट गुरुच्या बनावटचे आम्ही पण नाही आहो. आमच्याकडे पण पात्रता. अरे समोरसून अहिर भैरव रागाची फरमाईची आम्ही दिली ना. देऊ शकलो म्हणजे काहीतरी हा म्हणून दिली. लोकांना आमच्याकडनं अपेक्षा होत म्हणून आम्ही देऊ शकलो. पण तू ह्यो पाका फोड कर आता सांग करा माईक चालू करा. कर हॅलो करून सांग काय फोड कर. तोपर्यंत मी गजर चालू करणार नाही. आयोजक तुमच्या चरणाशी नतमस्तक. हॅलो बुवा
अरे मिठभाऊचा विषय मी काय बोललोय, फक्त जस्ट बोललोय मी, असं नाही सांगलंय की तू आणि वर काय बोललो ह्यो? माझा विषय नाही तो बुवा. वर काय माईक बोललो? बंद करा, माईक बंद करा. माईक नाही, माईक चालू असू दे. काय माईक बंद करायचं नाही, मी सांगपर्यंत नाही माईक मी सांगपर्यंत बंद करायचो नाही. एमले माऊली जबाबदार सुशांत जोली, एवढा पण युट्यूब लाईव्ह सांगते मी. पण हे जे विषय काय असते, पुढे जर काय विषय झाला तर जबाबदार माझ्या भजन मंडळासकट मी असाय. पण तू एवढं सांगितलं बाबा, हे 500 रुपये धर, पण जरा शांत बस. कारण ज्याचा बाबा सोन्यात जळतं त्याका कळतात, ज्याच्या मर्माक लागतात ना ते काही गोष्टी, तू बिंदास म्हणतलं. ह्या मी जा बोलतोय ना, तर माझ्या 10% लोकांका ह्या पटणार नाही, पण 90% लोकांका ह्या माझा बोलणं पटतला. म्हणून सुशांत जोईल आज काहीतरी असो. विषय काय हा की तू एवढा सांगलं, तू मग बोलायचाच नाही ना. काहीतरी बोललो तो, मी काय तुझं देणेकारी आहे काय? मग तू देणेकारी माझं नाही ना, मग तू ह्यो विषय बोलायचो नाही. विषय क्लिअर कर, तू विषय क्लिअर कर आता. होय, विषय क्लिअर करतो. गजर तुमका हो तो घ्याव्या, एक कागद ठेवत नाही. मी चालू करू शकत नाही. माका तुम्ही वाईट म्हटलंच तरी चालत. मी सुशांत जोईल बोलता ठीक आहे, तुम्ही पण आहे ना बोलतास. माझे मायबाप भजन श्रोते लाईव्हला पण बघतले, ऐकला सुद्धा बारी. त्यामुळे हे माझे युट्यूब चॅनलवाले तुझं एकही शब्द एडिट करणार नाही. आणि जरी त्यांनी केल्याने तरी त्या माका बरोबर समजताला. ह्यो माझो प्रथम हा, आणि हे दोघवले भाऊ अजिबात काय करणार नाही. प्रथम पर्यंत चांगल्या गोष्टी माका तो पोचवता, ऐकलं. आणि माझे काही गोष्टी तो चांगल्यासाठी ऍडव्हर्टाईज करता. पण तू हायता काय बोललंस ना, अजिबात माका पटला नाही. तू तो विषय क्लिअर करायचो, तोपर्यंत मी एक स्वर दाबणार नाही. विषय क्लिअर कर, फेस टू फेस. तसाच आपली पर्सनॅलिटी तशी आहे बुवा. ऍपलची क्लिअरिटी आणि जोईल बुवाची पर्सनॅलिटी धमक धमक. अरे कर ना, विषय क्लिअर कर. मी आयोजकांका काय विषय असत तर सुशांत जोईल त्यांच्या चरणाचे नतमस्तक कोपरापासून हात जोडतोय. पण हे विषय असले क्लिअर होऊकच हवे जागेवर. हेमले भाऊ जरा माईक चालू कर त्याचं. बोल बोल, विषय क्लिअर कर. तुझे 5-50 मी घेऊन खाल्लंय नाही, किंवा तू माझे खाल्लं नाही, बरोबर ना? नाही, कशाला जाऊ दे, नाही जाणार. जाऊ दे बिऊ दे ना, जाऊ देता गेला आता जाऊ दे ना घरी. हा तिकडे पण ह्यो विषय क्लिअर होऊ गयो. हे बाबा चल क्लिअर कर विषय. नाही चालू करत, बघूया ना. अरे माका येऊची पण मुंबईत गरज नाही. माझ्या दुर्वास बुवा, माझे हरियाण बुवा उद्या करतील ना बरोबर का असत तर सॉल्व. पण तू ह्या ज्या काय बोलतोस मिडबावकरीने कोणाक मारल्यानी, मिडबावकरी स्वतः तू बोलला लाईव्ह हा, तोंड बंद कर, तोंड बंद कर. हा मिडबावकरी स्वतः तो शब्द कोणाचा होतो रे? हा पण बोलता बोलता पण तू माका कशा उद्देशून बोललो? तुझा काय घेऊन झालंय की मी? मग तू माझ्या भारी माझ्या होणार ना, मग तू माकाच बोलल्यावर काय झाला? हो बरोबरच हा, हे विषय क्लिअरच होतोय. आणि असल्यांका असा ठेचू खाया, नाही तर हे नंतर वाघ होतले. ऐकलं नाही, ह्या क्लिअर झाल्याशिवाय मायबाप भजन श्रोते खरा सांगताय आयोजकांका ह्यो विषय यांनी जाहीरपणे आता क्लिअर करायचो. तोपर्यंत एका पेटी बंद करून देणार नाही. कारण बुवा मी काय कमवलंय ना, बुगी तुझ्या नादाक लागा, माका यांच्या मनात काळा करूचा नाही, लक्षात ठेव. नाही तर मी आपली हय, माका 1 रुपये देऊ नको. माझा पाकिटचा असा तर रवण त्याच्या चरणापाशी ठेवा. मी आपली है ना उडतो गजर घालते, पेटी ढापते, नेहमी आपलं येणार आहे, आपली राजा घेते. विषय क्लिअर होक आहे ना. बटन 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 चालू करतो. हॅलो बुवा, 2 मिनिटं शांत राह, मी तुका उत्तर देते याचा. बुवा मिडबावकरी तुका शोधतात, माका एक फोन येलो थंयसून की सुशांत जोईल आणि तुमची डबल बारी मिळत काय, भेटात काय. तर म्हटलं मी अवेलेबल नाही, माका 7 तारखेक तो फोन होतो. तर मी सांगलंय होतो कोणाच होता तर आम्ही सांगत नाही. तर त्याच्यासाठी मी सांगले की मिडबावकरी बुवा शोधतात म्हणून. बाकी काय म्हणजे ह्या विचारतात तुझ्याबद्दल, बाकी काय विषय नाही. आणि दुसरा विषय, मी असा बोलूक नाही की तुका मारल्याने वगैरे, माझं काय तो विषय नाही. सरस्वतीक हात देऊन सांगते माझं तसलो काही विषय नाही. तुका आता बोलूचा तू बोल, विषय सरलो, माझं माईक चालू ठेव. नाही पण असं विषय नाही. तू असं नाही म्हटलं की 7 तारीखच्या बारीसाठी बुवा बघतात म्हणून, शोधतात म्हणून. नाही ना, नाही ऐकून घेऊ शकत. आज जरी नितीन पवार साहेब जरी असते ना बाजू, तरी पण मी तुझं अजिबात ऐकलं नसतंय. मी कोणाचा पण फोन घेणार नाही. आज त्यांचे मायबाप भजन श्रोते खरो आणि खोटो कोणा तू त्यांना माहिती. जेव्हा मुलावरती किंवा आपल्या पोरीवरती, पोटच्या पोरीवरती असं जर कोणी शब्द अपशब्द बोललो तर खैचोच बाप सहन करू शकत नाही, बरोबर ना? कारण बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतोय, नाव कमवूसाठी ना आपलं आयुष्य जाता. नाव कमवूसाठी आयुष्य आणले, पण नाव घालवूसाठी 1 सेकंद कापूया. काय नाही एवढा तुझा आयुष्याचा कमवलंस ना, वाळात जातला.
तू 7 तारीखच्या बारीसाठी तू बोललस ना, तो माका अद्याप फोन येलो नाही. अरे तुका बारी देते मी म्हणून तू तो गैरफायदो घेतो. नाही फोन नको उचलू, तो कोणाचं पण असू दे, फोन कोणाचं उचलायचो नाही. ह्या चालू असं अशीच्या जशाक तशी बारी जाऊ. एक काही शब्द कट होता नाही, जाऊ दे, माका लोकांनी वाईट म्हटलं तरी चालत, काही विषय नाही. पण तू ऐकता काय बोललंस ना की 7 तारीखला म्हणता तुका बुवा शोधतो. अरे नाही ना, मग तुका कोणी फोन केला त्याचं नाव सांग. अरे मिडबाव म्हणजे पण माझंच गाव आहे ना, मी त्याला फोन लावून विचारतात, मी त्याला प्रत्यक्ष उद्या भेटतय ना. मिडबावकारी शोधतात आणि मगाशी पण बोल, आणि ज्यांनी कोणाक ते का मारले नाही तर कसं मारले नाही काय केलं एवढा पण तू गजराक बोललो. हे कितपत योग्य आहे माका सांगा. माझी बिदागी असतात रवनाथाच्या चरणापाशी ठेवा एमले, आईची शपथ सांगते मी, या माझ्या हरिनामाची, माझ्या हरियन पांचळ बोची शपथ सांगते. हे खोटे धंदे आजपर्यंत या भजन सत्रात मी कधी केलंय नाही. ऐकलास? असं नसतं ना. आता तुम्ही काय म्हणतालास की बुवा ठेवले पण बुवा विश्वासघात केला, पण असं नाही या करू शकत. म्हणून तुमका सांगितलं एखाद्या वडील मग त्याच्या मुलाक, मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, असं कोणी अपशब्द बोललो तर नाही ना, ती आई पण नाही चालवून घेणार नाही, तिचं वडील पण नाही, बाप पण चालून घेणार नाही. अरे मी माका पण कोणतरी हत ना आधार असे. आज उर्षेपासून सगळेकडनं चाते येईल बुवा, असा नसता. आपण मुखातनं आपण जो शब्द इकडे तर सांगतो, मुखातनं आलेला राम आणि निस्वार्थीपणे केलेलं काम, एवढं तर तू सांगतो. मग हे खोटे धंदे नाही ना करायचे. आणि काय करू, मी बंद करते पेटी, 1 रुपया माका देऊ नको. हो पण नाही ना, हे योग्य आहे का? एका भजन नाही म्हण. आज त्यांनी माफी मागायची, म्हणजे जाहीरपणे माफी मागायची त्यांनी, तेव्हा पुढच्या एका हात घालते जाहीरपणे. नाही, तुमच्या सगळ्यांच्या चरणाची नक्कम बाबा, तुम्ही माका वाईट म्हणा चालत, वाईट म्हटलं तरी चालत, पण जा काय ज्याचा बोलता ना तो माका तर आई शपथ सांगते माझ्या काळजाक लागला था, तू जाहीरपणे माफी माग, माफी माग. भुंकना रे भुंकू दे नको त्यांचं आम्ही 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 नको त्यांचा छंद. बुवा तुका मी एकही शब्द असो काय बोललाय नाही. जर मी बोलला असेल तर तुझ्या चरणाशी पण मी नतमस्तक आहे बुवा. पण माहिती जे वाक्य तू बुवा बोलतस ना, आज तू बोललं रे, पण उद्या कहतो तरी बुवा काहीतरी बोलतो लो, म्हणजे त्याका काय कारण नाही, काय नाही, काय नाही. आजपर्यंत मी अशी बारी कधीच केलंय नाही. ह्याका जाऊन एवढ्या टोकाला जाऊन आतापर्यंत खायची मी कधीच अशी बारी केली नाही, पण आज माका ह्या करूचा लागला. अरे तो रवनाथ बघता एवढा वर सांगतात, रवनाथ बघता चरणाशी नतमस्तक माझ्या आयोजकांच्या, माझ्या मायबाप भजन श्रोतांच्या, तिथे माझ्या रवनाथाकडे. ऐकलं? पण हे शब्द कधी माझ्या मुखात नाही येणार नाही. ठीक आहे, असू दे, धन्यवाद. अभंगाच्या सुरुवातीत फक्त तू माफी माग, बाकी काय नाही. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. पेटी कमी कर जरा. राजा रयतेचा वारी इतिहास घडविला. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. प्रति शिवराया अवतरले
नंतर लाडकी बहीण, तू माफी नको मागू, काय विषय नाही, तो मी विषय सोडून दिलोय. पण उद्या जेव्हा मी सकाळी उठान तेव्हा गणेश पांचाळ बुवांक देखील आणि माझ्या भगवान लोकरे बुवांक माझा फोन असणार. या 100% त्रिवाऱ्या लक्ष्मीवर बसून सांगते. ज्याका म्हणजे त्यांका ह्या होता ना, त्यांच्याकडनं अपेक्षा असं म्हणजे त्यांका पट्टा दा म्हणजे कोणत्या कोरे गाण्याक न्याय देऊ भयो, लक्षात ठेवा. असा माझा भाऊ दे काटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची. आणि असल्यांच्या नादाक लागलंच ना की उद्या आपलं काहीतरी कमी पण करून घ्यायचं थोडंफार, पण उद्या लोक आपल्या काय म्हणतले ऐकलं असं विषय. त्यामुळे तू बोललं बिनधास्त, कारण हो बाबा तुमच्याकडे बघून घबरवलंय मी. एक वेळ सांगते कमी पण घेतोय, आज तू देवगडात माझ्या इलं पाहुणं म्हणू ठीक आहे. तुका माझ्या देवगडवासियांचं प्रेम चांगल्या पद्धतीने भेटला आणि तसंच याच्या पुढे पण भेटत जेव्हा कधी येशी तेव्हा. पण हे जे शब्द तू काय करतस ना, आज ही नाक्यावरची जर बारी असते ना, लक्ष्मी शपथ सांगते, आज जर नाक्यावरची बारी असते ना, पेटी बंद करून पाठवते का. आणि आता पेटी बंद करून देणार नाही मी, एवढा सांगते. बघते ना तू कशी ट्रेन खायची गावतात ती. आज माझ्या आयोजकांका एवढा पण विनंती आहे, आज भारूड पण होत आहे, काय विषय नाही, भारूड पण होई. आपल्या रवनाथाचे आज जागर होऊन दे सकाळी 6 वाजेपर्यंत, ऐकलास, काय विषय नाही. पण हे असले बुवाचे आहेत ना, समजला. आपण ज्यांका बारी देतो तेव्हा आपण काय करतो, आता माका सांगा त्या दिवशी सौंदर्यात बारी कशी झाली हो, किती आपल्या नवलाई देवीकडे बारी झाली. अरे एवढ्या वावा भेटले ना माझ्या कोरस अप्रतिम, माझा तुषार ओमकार, मी ह्यो माणूस साक्षी आहे. काहीतरी सुशांत जोईल फटा बोलला ना, या माणसानं सांगायचं की मी असं ऐकून आता जा काय बोलले तर फटा बोलले. ह्या ना बुवा ह्या काहीतरी भजन म्हणून सांगत तू आता. अरे कसे बारी करूचे असतं, या ऐका बारी नाही म्हणत बुवा. ऐकलं, बायकांचे खेळ बी ते काही शब्द तू बोललंस ना ते आमका नको. हे बघ घरात झोपान मी, पण आपल्या बाई तो नाद नको बाबा. सत्य कुत्रो पण फडफडतात हो, कारण आपण लोकांपर्यंत चांगला देऊ खावा. कारण बुवा आज पंचरत्न म्हटल्यानंतर बुवा आज माझी ओळखच पंचरत्नांची आठवण करून देते. म्हणून 2 फेब्रुवारीची बारी तुका सांगते, 2 फेब्रुवारीची बारी घाटकोपर पवई तिकडेसून माका बुवा फोन येलो. बुवा आमची इच्छा की तुम्ही पंचरत्नांवरनं बारी अशी करता, आमका लय आवडता, म्हणजे सुरुवात माझी गुलाबराजा, त्यामुळे तुम्ही आमका हवास अवेलेबल आज काय. पण मी त्यांना सांगितलं 2 तारीखला माझी बारी फिक्स आहे, समोर व्यंकटेश नर बुवा जोडी कर, जाऊ दे सगळा समाज त्याला प्रूफ सकट. आणि ती बारी मी नाकारल्यामुळे, माझी बारी आहे 2 फेब्रुवारी, ती बारी नाकारल्यामुळे माझो स्वप्नील मेस्त्री बुवांचो शिष्य दयाळ भिडिये आणि व्यंकटेश नर अशी ती बारी आहे. बुवा ह्या काहीतरी कमवलं, ह्याच मका सांगूचा. आपण जा बोलतो ना त्या कशा प्रकारे बोलतो, खायच्या पद्धतीने बोलतो, कुठल्या पद्धतीने आपण मायबाप भजन श्रोत्यांच्या समोर सादरीकरण करतो, ते का महत्व. अरे पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात, पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात, आणि माणूस एकमेव असवा तो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. त्यामुळे ह्याच्या आणि लिंगार आपल्या ताबो तो ह्या जगात श्रेष्ठ, लक्षात ठेवा. एवढंच सांगेल. बाकी तुझ्यासारख्या चारखंडाच्या फोन आता ते इले फोन कशा घ्यायच्या नादाक लागते, असंच असतो फोन, म्हणून मी रिसिव्ह नाही केलोय, गरज पण वाटत नाही माका. आज अतिरेक झालो माझो आयोजकांच्या, तुम्ही खरोखर, कारण तू चुकीचा बोललो म्हणून असू दे. 10% लोकांना तुमका ह्या गोष्ट पटणार नाही, पण 90% लोकांना ही गोष्ट म्हणजे 100% पटणार. त्या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक मी आहे. पण असले बुवा जेव्हा बोलतात ना, तरी आमका पण मन आहे ना, जेव्हा एखादं बुवा समोरच्या बोलताना ते आमका पण मन आहे. आज नितीन पवार साहेब जरी असते तरी पण मी बोललो असते, आणि ते जरी असते तरी एवढी हिंमत केलं नसतंस तू. एवढं पण तुका सांगते, लक्षात ठेव. कारण बुवा आपल्या पाठी पण आधार हो. आज ही जेवढी कोरस मंडळी बसली ना बुवा, हे माझे दुर्वास बुवांची कोरस मंडळी आहे. तरी एक माझं ढानो वागात नाही तर तू बघला असतो. ह्या बुवा काहीतरी जपू खावा, कारण भजन ऐक. असा माझा भाऊ दे वाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची.
कधी कधी असा होता, म्हणजे काहीतरी समोरचे बुवा जर बोलाक विषय नसत ना, तर असं कधी कधी होतं. ठीक आहे बुवा, चल काय असा जागेर ये ती पहिलो मांडारी आहे असा तर क्लिअर कर, पण मी उद्या 100% तुझ्या गुरुंका फोन करणार एवढं नक्की. तर आमच्याकडे पण काहीतरी आहे ना, साला आपल्याला पण इज्जत आहे, आपल्या पण इज्जत हा. उगीच कोणतं तरी ऐकून अरे एवढे कार्यक्रम केले तुम्ही, युट्यूबला बघा, युट्यूब साक्षी आहे, एवढे कार्यक्रम केले, पण आजपर्यंत मी असं कधी खायच्या बुवा तो रस्तो फिरता बाबा सांभाळून ढोरा सोडलेली हो. आता लाल बागल्यानंतर ढोरा पिसाळती. आता अरे मग बोलायचाच नाही ना, आता कसे फोन करू भाई, तू खैती सेटिंग लाव, खैती चल तू खैती सेटिंग लाव, पण ह्या विषयात तुझं ठीक आहे असू दे. त्या ठिकाणी मी भिया नको हा, कारण तुमच्यासारख्या माणसांची या आपल्या तालुक्यात नाही, माझ्या कोकणात गरज आहे. ऐकलं तेव्हाची भजना काय होती ना, आता ह्या काय चाललं आता बघा. असू दे. मत्स्यगंधा बारुड या मका फरमाईशिली म्हणून घेते, म्हणजे जेवढे जेवढे फरमाईश तेवढं फक्त घेणार, बाकी मी अतिरेक असं काय बोलणार नाही. आणि 2-3 मुद्दे बुवांचे अजून हप्ते क्लिअर करणार. वल्लव रे वल्लव 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 रे. तो माईक बघ, ते माईक पण भियायला वाटत काय बाबा, कारण बुवा म्हणजे मायबाप भजन श्रोत्यांका ना त्यांनी ओळखला नाही, त्यांना माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा वाटली म्हणून त्यांनी एवढे 200-200 रुपये बाबा आशीर्वाद रुपये दिला नाही. ठीक आहे, तसं आपल्या घेऊ का, कारण तुम्ही खुश तर मी पण खुश, आणि नाव माझं सुश, एवढं लक्षात ठेवा. वल्लव रे वल्लव 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 रे. पांचळ गोटा पांचळ भाऊ आपले वाटक होय. वल्लव रे वल्लव 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 रे. वल्लव रे वल्लव 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 रे. वल्लव रे वल्लव 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 वल्लव. पक्वाचा आवाज जास्त झाला, थोडं कमी कर आणि कोरसला आवाज नाही. वल्लव रे वल्लव वल्लव रे रामा वल्लव रे रामा वल्लव रे रामा वल्लव रामा. कोळ्याची पोर वल्ला माई स्वरूप कोळ्याची पोर वल्ला माई राज येती रंग येती येती अप्सरा परी. या सर्वांना धीवर कन्या नेली पैजाची. एक दिवशी अगणित घडले झाली आकाशवाणी. कोणाचे मोरी ऐक होशील राजाची राणी. एक एकटी धीवर कन्या एक एकटी धीवर कन्या. उभी किनाऱ्यावर उभी किनाऱ्यावर. हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराशर. हरिओम हरिओम हरिओम. बघा बाप बाजाराला गेला म्हणून पोरगी मत्स्यगंधा एका भागीरथी तीरावरती उभी होती, म्हणजे बसली होती, आणि तिकडून पराशर ऋषी आले. आणि पराशर ऋषी काय म्हणतात, नव चालली झोकात न स्वामी बसले नौकेत. पोर होती जवानी धन खुदकन हसती कालात.
साधू आहे असं तिला म्हणताच. काय म्हणतात बघा, यो यो ऋषी पाडील फाशी डोळे वटारून बघतोय र, काहीतरी घोटाळा दिसतोय र. आता गजराची वेळ असल्या कारणाने एवढ्या याच्यात थांबवते, काही विषय नाही, ठीक आहे. त्यात नंतर एक बुवा पंचरत्न, पंचरत्न म्हटल्यानंतर बुवा आज भजन पूजन नामस्मरण त्यांनी केले. पण तुम्ही सांगितलं एक माका आवडला तुझा, की आपली तेवढी लायकी नाही की ज्यांनी त्या काही केल्या नाही. पण बुवा आज आपला कोकण पट्टा देवगड बना, आज चंद्रकांत कदम बुवा आहेत ना, नामांकित भजनी बुवा, आज नवोदित कलावंत, हे माझे सुधीर बिधीर खूप चांगले गाणारे पोरगेच ऐकलास. पण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच, पंचरत्नांनी कधी दांडे काढले नाही. हा दातार शब्द माझ्या मुखात नाही, लो बोलले तेव्हा शब्द होते असे, नाही असे नाही. म्हणजे एवढा पण असा आता बोललो त्याच्यातला एवढा असा नाही होता, पण काही काही शब्द होते. पण तुका त्या माहितीसाठी तुका सांगते, आपण जेव्हा भजन करतो ना बुवा, लाजचा विषय काय यांच्या असल्याच्या नादाक लागायचा नाही. लाजचा जो विषय आपण भजन करतो ते आपल्या मुखात जो शब्द जातात तो समोर त्याच्या काळजात टेकात एकदम असा शब्द कधी आपण वापरायचो नाही. कारण पंचरत्न म्हटलं तर त्यांची स्मारक होणार आहे नाही का. आज आरेगाव म्हटल्यानंतर तिथे आमचे चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक आहे. कुसूरला परशुराम पांचाळ बुवा नाही का, अशी पंचरत्नांची स्मारक आहेत. आपले स्मारक वगैरे काय नाही, आपल्या नशिबात फक्त माळ. एका वाड्याचे 4 वाडी करणार, नकुडभर असो वाटानो टेकवणार, उचून पापड टाकणार आणि शितडणार फक्त शिटाळ, आणि काहीतरी नेऊ कौलार ठेवणार आणि काय म्हणणार, काव 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 खाना आई तो आव नाही तो भाडमे जाव. या आपल्या नशिबात आव. त्यामुळे बुवा त्या दिवशी बुवांचा असा झाला हो गंमत. बुवानी सांगितले नाही ते का 7 मे 13 दे असं म्हटल्यावर त्याका झोंबला. म्हणजे माता भगिनी काय माझे शा फुटले. अरे तुझ्यासाठी सांगते भाऊ, कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्तों के आड़ में, कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्तों के आड़ में, और तेरे जैसे हजारों बुआओं को, शानिया तेरे जैसे हजारों बुआओं को भेज दूंगा भिंडी बाजार में. क्या खेळणे, गोट्या खेळणे. त्यामुळे बुवा मी पण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवलंय, कारण तुका दणको गावलो माझं एकदा. त्यामुळे फोन बिन तकडे कर, पण ती फळा तुका उद्या भोगूची, एवढा लक्षात ठेव. कोणते माझ्या समोर घेऊन ये, कोणतं विषय असू दे, ह्या वाक्य 100% क्लिअर करणार. आणि माझं उद्या सकाळी फोन दोन्ही माऊलींका मी लावणार फोन, आणि माझ्या हरियन बोंकापर्यंत मी फोन लावून विषय क्लिअर करणार. अरे म्हणून सुशांत आज वाईट हा अरे असे काहीतरी कोणतरी बोलतले. अरे ज्याच्याकडे भजन आहे ना त्याका खयच्या गोष्टीची गरज नाही. ज्याच्याकडे भजन आहे, कारण सांगण्याचं तात्पर्य स्वप्नील भाऊ तुम्हाला एकच सांगतो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच, कारण दुसऱ्या दिवशी बडबडीची चर्चा होणार नाही. दुसऱ्या दिवशी लोक हे भजन श्रोते मायबाप त्या दुसऱ्या दिवशी काय म्हणणार, भजन खूप छान केल्याने. म्हणजे भजनाची बुवा उद्या चर्चा होणार, तुझ्या पत्तावणीची चर्चा नाही होतली, लक्षात ठेव. त्यामुळे काहीतरी जरा शांत रह आणि मस्त आहे की कोण जोडी के त्याका सांभाळून बारी कर. तू आता सांगलं बाबा ह्याच्या पुढे माका जोडी घेशी ना, माझो काय विषय नाही, मी समोरच्या जोडी घेणार, मी नाकारणार नाही. खयचो जरी बुवा असलो, आता तुका मगाही सांगले संदीप पुजारी बुवा जोडी, मी खयचे पण बुवा असू दे, आता ते आपल्याला स्वीकारतात. म्हणजे आपली पात्रता बघायची. आज संदीप पुजारी बुवांसोबत, प्रवीण सुतार बुवांसोबत यांच्या आपण बरोबरीक आपण बसतो. म्हणजे खाऊची गोष्ट नाही ती बुवा काय होते, बरोबर ना. म्हणजे ते आपल्याला स्वीकार करतो. म्हणजे असे नवोदित कलावंतांका मोठे मोठे बुवा स्वीकार करू हवे, त्याच्या मनान भजन कर, मग तुका समजत बुवा. बाकी माझा उद्देश तुका काय नाही. पण त्या दिवशी असाच झाला हो, एका शाळेमध्ये एक स्क्वॉड येणार होता, इंग्लिशचा स्क्वॉड. याचो नाही इंग्लिश तो काय विषय नाही, इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता. तर मास्तरांनी अभ्यास घेऊन सुरुवात केली, फळ्यावर भलो भोक्कम ए काढल्याने. तर एबीसीडी एका इंग्लिशच्या स्क्वॉड मध्ये दुसऱ्या दिवशी त्या स्क्वॉड येणार होता. त्यामुळे भलो भक्कम हे काढल्याबरोबर, माझं जांभळे बुवा भारी सांगते, हे काढल्याबरोबर आण्याची बायको, भलो भक्कम मोठो बी काढल्याबरोबर बाबण्याची बायको. म्हणजे ते अक्षर लक्षात राहावं होई म्हणून. सी काढल्याबरोबर चंद्याची बायको, डी काढल्याबरोबर दिनबाची बायको. एवढा सगळा झाला, एम पर्यंत झाला. एम म्हणजे मनाची बायको, ऐकून ठेव साहेब, एम म्हणजे मनाची बायको. झाला गेला. मास्तर सांगता पोरांनो उद्या काय बी इन बिन करून शाळेत तेव्हा स्क्वॉड येणार आहे,
म्हणून स्क्वॉड इल्याबरोबर त्यांनी खडू घेतल्याने फळ्यार भलो बघा मी काढल्या सगळ्यांची बटा वर झाली हो. त्या स्क्वॉडवाल्या मास्तरा घाम फुटलो. तो म्हणता अरे मागच्या वेळी त्यांना काय माहिती नाही, पत्र धोंडे काय माहिती नाही. तो म्हणता हे काढल्याबरोबर आता सगळ्यांची त्यांना माहिती हे म्हणजे अन्याची बायको. बी काढल्याबरोबर सगळ्यांच्या हातवर, बी काढल्याबरोबर बघण्याची बायको. सगळा झाला. त्या मास्तरांनी डोक्या लावल्यान एमचो डबलू केल्यान. एमचो डबलू केल्याबरोबर बुवा फुसफुसाक लागलो. बाजूच्या एक सांगता अरे ही तर म्हणता मण्याची बायको वाटत रे. एमचो डबलू झाल्याबरोबर ही तर म्हणता मण्याची बायको वाटता. होय रे मण्याची बायको वाटत, पण ते म्हणता मण्याच्या बायकोची ठेंगा म्हणता वर कशी झाली हा विषय. जिसको समजा पातल पातल हशा. ठीक आहे, या माझ्या चिकन चिरचडे सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. पंचरत्न बुवा काय बघा नवीन पॅटर्न मध्ये. दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. हो मागतो. ऍक्सेप्ट करणारच नाही मी. दशक कसा असले का जाग्यावर ठेचायचे या माताचं सुशांत व्हायला. किती पण कोण कोण फोन करते, पण ह्या शब्दासाठी मी तुका आयुष्यात माफ करणार नाही. पण हे विषय मी तुका पुढच्या वारीत जर भेटलो तर 100% सांगते मी अजिबात तो विषय काढणार नाही. तू जा काय करतं तर बाबा शिस्तीत आणि चांगल्या पद्धतीने मांडत आणि काय जा बोलतस शिस्तीत कर बस एवढाच. तू एवढा पण सांगले की चाहते तुझे होत ते तुका उद्या कमेंट तुझेच कोणतरी कमेंट मागा करतले या माता तुम्ही नाही. असले खोटे धंदे कधी केले नाही. म्हणून तुका मागाशी वारकरी सांगले की सुशांत व्हायला दादा असं तर स्टेट फॉरवर्ड असतला. एवढा लक्षात ठेव. तू कोणतं मला गर्व झालो म्हणा दे नाही काय आणि मला त्याच्या चरणाशी नतमस्तक आहे मी. ऐकलं हा पंचरत्न बघा काय पाटील बुवा. परशुराम पंचायत बोल पासून सुरुवात करा. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी भांडू नका.
सुचल्या चला या है सकल नकल्या त्यासल्या सुचल्या चला आज धरूया चोरा बघ आज सोडायचो ना सुनेच्या पोरा बघ आज सोडायचो ना सुनेच्या परत एकदा कदम बुवा देवा तुझ्या दरबारी रे आहे कान्यारी भजनाचा राजा भुकर बुवा मी भुकर भजनाचा परत पंचळ तू सुख करता तू दुःख हरता बापा मोरया गजानना रत्नागिरी देवगड कणकवली कंटा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर नारळी बोकडी करवंदाला मोंडू काजूच्या जांभा नारळी बोकडी करवंदाला मोंडू काजूच्या जांभा नवा रूपाला नाही जगात यो देवगड हापूस अंबा गोरवनाथ मालवीर भूतनाथ धीरबाई दारूबाई माता रामेश्वर गंगेश्वर यांची अमावर सत्ता गुरव गाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा हो बघा गावात सुतार हवा कशाला हवा काय सांगतात पंचळव कुणाचा नांगर भराया कुणाची रुमणी भराया आणि आमच्या भुवनचा काम घालाया